केवळ उत्पन्न वाढले म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नव्हते. ऊस पिकू लागला, पण तालुक्यात एकही कारखाना नसल्याने शेतकरी अत्यंत कमी दराने आपला ऊस दुसऱ्या तालुक्यात गाळपासाठी पाठवत होता. त्यातही पुन्हा बिलासाठी पार पुण्यापर्यंत हेलपाटे मारावे लागत. त्यामुळं बबनदादांनी जोपर्यंत साखर कारखान्याचे भूमिपूजन होत नाही तोपर्यंत एकही सत्कार स्वीकारणार नाही आणि फेटा बांधून घेणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली आणि तालुक्यात एक नव्हे तर 3 आणि जिल्ह्यात 1 असे 4 साखर कारखाने अल्पावधीत सुरू केले. ऊसाच्या पिकाला चांगला दर मिळावा म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांना गेटकेन ऊसाच्या गुलामगिरीतून मुक्त करून न्याय मिळवून दिला. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सर्वोत्कृष्ट गळीत, बेस्ट डिस्टिलरी, सर्वोत्कृष्ट साखर कारखाना, उच्चांकी साखर निर्मिती आणि गाळप, गुणवत्ता पुरस्कार आदी पुरस्कार मिळवून कारखान्याचे व पर्यायाने माढा तालुक्याचे नाव देशपातळीवर चमकवले. या कारखान्याच्या जोडीने इथेनॉल, बायोफर्टिलायझर, डिस्टिलरी प्रकल्प, वीज निर्मिती याकडेही विशेष लक्ष पुरवल्याने तालुक्याचा आर्थिक विकास झपाट्याने झाला. केवळ ऊसाला भाव मिळाला नाही तर या निमित्ताने हजारो हातांना रोजगार मिळाला. झोपडीत उजेड गेला, शेतकऱ्यांच्या दारात 4 चाकी दिसू लागली. शेतकऱ्याचं आर्थिक स्तर उंचावत गेल्यामुळं त्यांची मुलं बाहेर गावला शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी जाऊ लागली. दुसरी गोष्ट, त्यातून रोजगार निर्मिती झाली. कारखान्यावर रोजगार निर्मिती झाली. काही कामगार कारखान्याला साधारण 5-6 हजार लोक काम करू लागली. दुसरा आर्थिक स्तर शेतकऱ्याचा उंचावल्यामुळं ट्रॅक्टरचा धंदा वाढला. ट्रॅक्टरचा धंदा वाढल्यानंतर त्या ठिकाणी साधारण 1,500 शेतकरी हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीसाठी पूरक व्यवसाय त्यांचा तो चालू झाला. 4 ते 5 कोटी रुपये ते कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक गावाला उपलब्ध होते.